नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा थंबनेल बघितल्यावर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की या ठिकाणी धर्मदाय आयुक्तालय भरतीबाबत एक अपडेट आलेला आहे। तर ते अपडेट मी आपल्या या इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या, तर धर्मदाय भरतीबाबत खूप वातावरण या ठिकाणी पेटलेलं आपण पाहिलं, परंतु अभ्यास कोण करतंय कोणी करत नाही। अर्ज देखील भरलेले आहेत आणि परीक्षेची वेळ जवळ येत आलेली आहे। तर नुकतंच त्यांनी ग्रुप लेवल टाइमर काय आहे तो या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केला। तो ग्रुप लेवल टाइमर कसा आहे ही गोष्ट तुम्ही समजून घ्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका। लवकरच यानंतर परीक्षेचं वेळापत्रक देखील येऊ शकतं। त्याकरता एक फास्ट रिव्हिजनसाठी मी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक धर्मदाय आयुक्तालय भरतीबाबत एक बॅच तुम्हाला देतो। फक्त 999 रुपयामध्ये हे बॅच तुम्हाला मिळवता येईल, फक्त 999। बघा ह्या बॅचची वैशिष्ट्ये सांगतो तुम्हाला। 1 वर्षाची व्हॅलिडिटी, ही बॅच घेतल्यानंतर तुम्हाला कोणतीही परीक्षा असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला उपयोगी येणार आहे, वाया जाणार नाही। बघा त्याच्यामध्ये जो काही धर्मदाय आयुक्तालयाचा सिलेबस आहे तो सिलेबस डिझाइन केलेला आहे। टीसीएस पॅटर्न फुल फोकस केलेला आहे। तुम्हाला पीडीएफ मध्ये नोट्स देखील तुम्हाला उपलब्ध होतील। बघा 1 वर्षाची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड वॉच टाइम आहे। बघा मराठी इंग्रजी सामान्य बुद्धिमापन चाचणी आणि तज्ञ व नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आम्ही डिझाइन केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही घ्या। तुम्हाला बॅच बद्दल माहिती हवी असेल तर बघा हा नंबर दिलेला आहे, स्क्रीनशॉट घ्या। तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता किंवा इथं पुण्यामध्ये जवळ असाल तर या पत्त्यावरती येऊन तुम्ही भेट देऊ शकता। इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र मारुती चौक, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी आमची अकॅडमी आहे। बघा त्यानंतर आपण डायरेक्ट बघूया की काय ग्रुप लेवल टाइम जो दिलेला आहे त्याबाबत सूचना काय दिलेल्या आहेत। सब्जेक्ट इंट्रोडक्शन ऑफ मॅन्डेटरी टाइम बाउंड सेक्शन इन एमसीक्यू बेस्ड एक्झामिनेशन। ओके, टाइम जो काय धर्मदाय आयुक्तालयाचा, आता मराठीत सांगतो म्हणजे सगळ्यांना समजेल असं। धर्मदाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांनी संगणक आधारित प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी परीक्षा आयोजित केलेली आहे आणि सर्व परीक्षामध्ये प्रश्न विचारले जातील ते एमसीक्यू टाइपचे असणार आहेत। आपल्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। परीक्षेमध्ये अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। अनिवार्य वेळबद्ध विभाग, अनिवार्य म्हणजे सगळ्यांना ती गोष्ट लादलेली आहे, सगळ्यांवरती तो नियम लादला गेलेला आहे। अनिवार्य वेळबद्ध, वेळबद्ध जो विभाग, प्रत्येक विभागाला त्यांनी वेळ या ठिकाणी दिलेला आहे। मग ते विभाग किती पाळलेले असतील, कशा पद्धतीने असणार आहे आणि त्या विभागामध्ये कोणते कोणते प्रश्न असणार आहेत ते तुम्हाला मी पुढे जाऊन समजून सांगणार आहे। त्या अगोदर ही सूचना बघूया आपण पुढे घ्या। परीक्षेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या प्रकाशात परीक्षेची सुरक्षा व पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची सूचना कशासाठी बघा, पुन्हा एकदा वाचतो बघा। परीक्षेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या प्रकाशात परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलाय। काय पावित्र्य राखायचे, काय सुरक्षा यांना यातून जपायचे ते काही समजत नाहीये। यावरून मला तर समजलं नाही, तुम्हाला जर समजत असेल तर कमेंट मध्ये तुम्ही जरूर आम्हाला कळवा। कारण हा जो काही त्यांनी वेळबद्ध, अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतलाय याच्यामुळे काय ह्याच्यातनं प्रकाशात परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य राखलं जाणार आहे। त्यांनी जर व्यवस्थित चोर पकडले तर या ठिकाणी बाकी सगळं पावित्र्य या ठिकाणी राखलं जाणार आहे। ही जबाबदारी कोणाची, त्यांची। पण आपल्यावरती जे काही नियम अनिवार्य करतायत त्यावरून आपल्याला काय बऱ्याच गोष्टी मनामध्ये प्रश्न उद्भवत आहेत ते बोललो मी, बाकी काही वेगळं नाही। बघा परीक्षेमधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटामध्ये विभागले जातील। उदाहरणार्थ धर्मदाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य परीक्षेत प्रश्नपत्रिकेत 4 कालबद्ध विभाग असतील। बघा 4 कालबद्ध विभाग असतील, 4 कालबद्ध विभाग असतील। प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील, प्रत्येक विभागामध्ये 25 प्रश्न असतील, लक्षात असू द्या। आणि या प्रत्येक विभागाला 30 मिनिटाचा वेळ दिला जाईल। 30 मिनिटे या ठिकाणी तुम्हाला वेळ दिले जाणार आहे। 30 मिनिटाचा वेळ प्रत्येक विभागाला, म्हणजे 4 त्रिक 12, 120 मिनिटं टाइम असणार आहे, लक्षात असू द्या। आणि
विभागासाठी दिलेला पूर्ण वेळ करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल. या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नाचे पुनरावलोकन करण्यासाठी त्यांचा प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मागील विभागासाठी दिला. चला ठीक आहे, हे तुम्हाला मी पुढे जाऊन समजून सांगतो. तिसरं काय, उमेदवारांना कोणताही प्रयत्न केला असो नसो पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो. याचा अर्थ असा की त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्याआधी उमेदवार त्या विभागातील चिन्हांकित प्रश्न तुम्हाला पाहू शकतात. हे लक्षणे महत्त्वाचे आहे की चला हे पण तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. बघा पुढे आता सगळ्यात महत्त्वाचं काय टाइम बाउंड त्यांनी दिलेला आहे, कशा पद्धतीने आपण बघूया. आता या ठिकाणी पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन रिलेटेड परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना आणि कोणासाठी आहेत तर ते आपण इथं या ठिकाणी बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन ओके, तर यामध्ये रिलेटेड इन्स्ट्रक्शन परीक्षेचे स्वरूप त्या अनुषंगिक सूचना पोस्ट नेम हायर ग्रॅज्युएट स्टेनोग्राफर अँड लोअर ग्रॅज्युएट स्टेनोग्राफर. बघा वरिष्ठ कनिष्ठ जे काही स्टेनोग्राफर लिपिक जे आहेत त्यांच्यासाठी जे काय सेक्शन पाळलेले आहेत ते ग्रुप नेम ABC ह्या 3 सेक्शन मध्ये होणार आहे. बघा 75 मिनिट त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे. मग तुम्ही ज्यावेळेस प्रश्न चालू करताना सोडवायला परीक्षेला गेल्यानंतर तुमची परीक्षा चालू होईल. चालू झाल्यानंतर आता फक्त मी जी सूचना सांगतोय ही याच परीक्षेसाठी बरं का, हायर आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर साठी बघा सूचना यांच्यासाठीच आहे आणि तुम्ही ते समजून घ्या. 3 सेक्शन आहेत ह्या परीक्षेसाठी, ए सेक्शन मध्ये, बी सेक्शन आणि सी सेक्शन. आता ए सेक्शन तुम्ही परीक्षा सुरू झाली की पहिला ग्रुप तुम्हाला ए चालू होईल. बघा ग्रुप ए चालू होईल. त्या ग्रुपमध्ये 5 प्रश्न मराठीचे असतील, 5 प्रश्न सोडवले की 5 प्रश्न इंग्रजीचे येतील, 5 प्रश्न सामान्य आणि 5 प्रश्न बुद्धिमापन चाचणीवरती. असे पहिल्या ग्रुपला 20 क्वेश्चन येतील, 25 मिनिटं वेळ असेल. त्यानंतर ग्रुप बी, ग्रुप तुम्हाला सांगतो आता याच्यामध्ये असंही ज्यावेळेस तुम्ही आता हे किती प्रश्न आहेत, 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चौक 20 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटे टाइम आहे. 20 प्रश्न सोडवण्यासाठी नाही सॉरी 20 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 25 मिनिटे टाइम आहे. किती? 25 मिनिटे टाइम आहे. मिनिट, हे मिनिट लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. प्रश्न 20 प्रश्न सोडवण्यासाठी 25 मिनिटं टाइम आहे. आता मी काय सांगतो लक्षात घ्या, 20 प्रश्न सोडवताना तुमचा जर 20 प्रश्न सोडवत येत असताना तुमचा 3 नंबरचा प्रश्न सोडवायचा अपूर्ण राहिलाय आणि तुम्ही 20व्या प्रश्नावरती येऊन 20वा प्रश्न तुम्ही सोडून मोकळे झालात, परंतु तुमचा जर 25 मिनिटं टाइम त्या ठिकाणी क्लोज झालेला असेल आणि तुमचा यापैकी 1-2 प्रश्न सोडवायचे बाकी असतील तर हा एक जो काही ग्रुप आहे तो लगेच क्लोज होणार. तुम्हाला परत तिकडे पाठीमागे जाता येणार नाही. त्याचा टाइम बाउंड जो दिलाय 25 मिनिटाचा, तो 25 मिनिटाचा टाइम बाउंड संपला की ते ए ग्रुप क्लोज होणार. तुम्हाला बॅक परत बघायला जायला चान्स नाही. किंबहुना तुम्ही या 25 मिनिटांमध्ये 20 प्रश्न सोडवत असताना तुमचे 20 प्रश्नांपैकी 15 प्रश्न सोडून झालेत. बघा 14 प्रश्न 15 प्रश्न जे काय ते सोडून झाले. 14 प्रश्न 15 प्रश्न सोडून झाले, तुमचे 5-6 प्रश्न बाकी आहेत सोडवायचे. तर तुम्ही हे 25 मिनिटं संपण्याच्या अगोदर ते पुन्हा एकदा पुनरावलोकन करायचे. आपले प्रश्न किती राहिलेत सोडवायचे ते पुन्हा जाऊन बघायचे आणि सोडवायचे. 25 मिनिटाच्या आतमध्येच तुम्हाला पुन्हा एकदा तो सेक्शन ओपन होणार नाही. 25 मिनिटं संपले लगेच खटका पडला की लगेच दुसरा विभाग चालू होणार. दुसरा विभाग सुरू झाला की लगेच त्यातले प्रश्न चालू होणार. तुम्हाला ते 25 मिनिटं त्या प्रश्नासाठी वापरायचे आणि पुनरावलोकन करण्यासाठी सुद्धा देखील तुम्हाला तोच वेळ त्या ठिकाणी वापरायचा आहे. असे झाले, हा सेक्शन झाले की हा सेक्शन, हा सेक्शन झाले की हा सेक्शन. बघा आता त्यानंतर दुसरं बघूया आपण दुसऱ्या पोस्टसाठी. कोणत्यासाठी? इन्स्पेक्टर आणि सिनियर क्लर्क साठी. बघा आता इन्स्पेक्टर साठी तर निरीक्षक पदासाठी तर इतक्या जणांनी फॉर्म भरलेत ना, कारण त्याला फक्त 8च होती, फक्त पदवी झालेला विद्यार्थी असावा, बाकी त्याला 8 काहीच नव्हती. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी आहे 4 सेक्शन. 4 सेक्शन वरील प्रमाणे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे 4 विषय असणार आहेत. ग्रुप ए मध्ये लक्षात घ्या 25 क्वेश्चन असतील 30 मिनिटांसाठी. त्याच्यामध्ये मराठीचे 6 क्वेश्चन, इंग्रजीचे 6 क्वेश्चन, सामान्य 6 क्वेश्चन आणि बुद्धिमापन चाचणी 7 क्वेश्चन. असे तुम्हाला 25 प्रश्न या ठिकाणी विचारतील 30 मिनिटांसाठी. वरील प्रमाणे सांगितल्याप्रमाणे सेक्शन ए 30 मिनिटं झाले की लगेच दुसरा ग्रुप ओपन होणार. त्यामुळे 30 मिनिटात तुम्ही सगळे प्रश्न सोडवायचे आहेत.
राहिलेले प्रश्न 30च मिनिटामध्ये तुम्ही परत जाऊन सोडवायचे आहेत, बघून घ्यायचे कोणता राहिलाय कोणता नाही. त्यानंतर लगेच त्याचा टाइम क्लोज झाला की लगेच दुसरा ओपन होणार आहे. आणि तुम्ही असं समजायचं नाही की मी 30 मिनिटं कशाला, मला 25 प्रश्न सोडवायला मी 20 मिनिटात सोडू शकतो. तरी तुला 20 मिनिटात जरी तुम्ही उत्तर दिले तरी बाकीची 10 मिनिटं तुला टाइम तिथंच घालावं लागणार नाही, दुसरा सेक्शन त्याशिवाय ओपन होणार नाही. त्यामुळे बरोबर एकदम चौकस बुद्धीनं त्या ठिकाणी विचार करून ते प्रश्न सोडवायचे आहेत. दुसरा बी ग्रुप ओपन झाला. बी ग्रुप मध्ये 6 क्वेश्चन मराठी, 6 क्वेश्चन इंग्रजी, 7 क्वेश्चन सामान्य ज्ञान, 6 क्वेश्चन बुद्धिमापन चाचणी, 25 क्वेश्चन 30 मिनिटे. सेम तसंच ग्रुप सी ला 6 क्वेश्चन मराठी, 7 क्वेश्चन इंग्रजी, 6 क्वेश्चन सामान्य ज्ञान, 6 क्वेश्चन बुद्धिमापन चाचणी, 25 क्वेश्चन 30 मिनिट. बघा सी झाला. आता डी ग्रुपला मराठी 7 क्वेश्चन, इंग्रजी 6 क्वेश्चन, सामान्य ज्ञान 6 क्वेश्चन, बुद्धिमापन चाचणी 6 क्वेश्चन, 25 क्वेश्चन 30 मिनिटाला. ओके, हे झालं बघा निरीक्षकसाठी. लक्षात असू द्या, टाइम बॉम्ब लेवल दिलेला आहे, अनिवार्य वेळ पद्धत या ठिकाणी वापरलेली आहे. प्रत्येक ग्रुपला 30 मिनिट, प्रत्येक ग्रुपला 25 क्वेश्चन 30 मिनिटांमध्ये सोडवायचे बंधनकारक आहे. तुम्ही जर नाही सोडवले लगेच 30 मिनिटानंतर दुसरा ग्रुप सेक्शन चालू होईल, परत मागच्या ग्रुपला तुम्हाला जाता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, सगळे प्रश्न एकत्र करून दिलेले आहेत, एकत्र करून दिलेले आहेत. पहिल्यासारखं नाही मराठी सुरू झालं म्हणजे तुमच्या डोक्यात फक्त मराठीच असणार, 25 क्वेश्चन मराठीचे सोडवायचे असं नाही. आता सगळ्यांचं मिक्सचर त्यांनी एकत्र केलेत, सेक्शन पाडलेत, त्या सेक्शनला प्रश्न विभागून दिलेत, प्रश्नांचे गट केलेत. त्या प्रत्येक सेक्शनला 25 क्वेश्चन, वेळ दिला 30 मिनिट. त्या 30 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्हाला ते विभाग सोडून तुम्हाला पुढच्या विभागाला पदार्पण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व क्वेश्चन 120 मिनिट 100 क्वेश्चनसाठी, बघा 100 क्वेश्चनसाठी 120 मिनिटाचा वेळ या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचे. त्यानंतर लीगल असिस्टंट ग्रुप बी ह्याच्यासाठी चार विभाग पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये ए ग्रुपला 25 क्वेश्चन, बी ग्रुपला 25 क्वेश्चन आणि सी ग्रुप डी ग्रुपला 25 क्वेश्चन. त्या ठिकाणी असे 100 क्वेश्चन असतील आणि प्रत्येक ग्रुप विभागाला 30 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. 3 चौक 12, 120 मिनिटे 100 क्वेश्चन. अशा पद्धतीनं प्रत्येक पोस्टचं त्यांनी ग्रुप लेवल टाइम जो काय आहे तो दिलेला आहे. मी आशा करतो की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने समजलेल्या असतील. व्यवस्थित जा, अभ्यास केलेला असेल, ग्रुप टाइम लेवल कशा पद्धतीने आहे त्याकरता अभ्यास केल्याशिवाय हे ग्रुप टाइम लेवलला तुम्हाला प्रश्न सोडवता येणार नाहीत, सगळे आउट ऑफ अभ्यास केल्याशिवाय. असं डोळे झाकून तर तुम्ही काय 5 मिनिटात सगळे सोडून टाकतात, पण त्याला अभ्यास करून तुम्हाला जर निवड यादीमध्ये नाव यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा ग्रुप टाइम लेवल फॉलो करावा लागेल. आणि ग्रुप टाइम लेवलमध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही सामान्य अभ्यास केलेला असेल तर ते मराठी इंग्रजी तुम्ही सोडू शकता, पण अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरावाची खूप आवश्यकता असते. आणि या सरावामध्ये तुम्हाला सांगतो ग्रुप टाइम लेवल जो आहे तो ग्रुप टाइम लेवल कालबद्ध नियोजित वेळेत तुम्हाला प्रश्न सुटला पाहिजेत. त्याकरता ग्रुप टाइम लेवल या ठिकाणी तुमच्यावरती ही पद्धत लादलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो की तुमच्या अपार जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की यश नक्की मिळो. यश कुणालाही मिळत नाही, खूप रक्ताचं पाणी या ठिकाणी करावं लागतं तेव्हा यश आपल्या पदरात मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, उगाच आपण जे व्हिडिओ पाहतो, रील पाहतो, कुणाच्याही डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं, ती सहजासहजी येत नाही. त्याच्यासाठी खूप मेहनत रात्रंदिवस एक केलेली असते. खूप लोकांची म्हणणे बोलणे आपण ऐकून घेतलेले असतात. खूप अपयश या ठिकाणी त्या हृदयामध्ये पचवलेलं असतं आणि त्यातून निघणारा जो काही रस आहे, जो काही लावा आहे तो उसळणारा म्हणजेच ते अश्रू असतात. ते सहजासहजी कुणाचेही नशिबी नसतात, कारण त्या अश्रूमध्ये दुःख आणि सुख या दोन्ही बाबी गोष्टी एकत्र आलेल्या असतात. यामध्ये सगळ्या आपल्या आईवडिलांशिवाय दुसरा कोणाचंही या यशामध्ये वाटा नसतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण करत असलेल्या कष्टाचं चीज होणं म्हणजेच आपलं निवड यादीमध्ये सिलेक्शन होणं आणि सरकारी नोकरी मिळणं हेच अंतिम यश असतं. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, तुम्हाला या धर्मदाय आयुक्तालय भरतीमध्ये हा जो काही ग्रुप लेवल टाइम दिलेला असतं टायमर, याच्यामध्ये सुद्धा तुमची चालाकी किती तुम्ही आजमावताय, बघताय, तुमची दाखवताय चालाकी, त्याच्यावरती तुमचं यश या ठिकाणी निश्चित होईल. अभ्यास करताय पण चपळाई मात्र त्याच पद्धतीने असावी, कारण परीक्षा ही त्याच बेसवरती तेच क्षमता तुमच्याकडून तपासण्यासाठी आयोजित केलेली असते. तर तुमचं यश
कसं त्या ठिकाणी चमकवायचं, कसं दाखवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या अभ्यासावरती आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी मी थांबतो. भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये. तुर्तास धन्यवाद.